काय झालं होतं? काही नाही, ते उंदीर मारायची औषध घेतली होती. कधी घेतली तुम्ही? ती शुक्रवारी घेतली होती. का बरं घेतली? तर 10वीचं खूप टेन्शन आलं होतं पेपराचं, हां हां. म्हणून घेतली होती. आणि कोणी आणली होती? ती निकिता रोणकरने आणली होती. कशामध्ये आणली होती? काही नाही, नुसतं साधी अशी पुडी होती. हां हां. सुक्की सुक्की खाल्ली होती, फक्त थोडी थोडी तिघी मिळून एकच पुडी खाल्ली होती. बरं. हां. मग त्याच्यानंतर काय झालं? काही नाही, मग घरी आलो आणि मग उलट्या केल्या होत्या. मग मी टिकार दवाखान्यात आली होती, ते ॲडमिट केलं होतं. सलाईन वगैरे दिली मला, हां. पण त्या दोघी सरकारी दवाखान्यात आणल्या होत्या. हो का? आणि तू कुठं भरती होती? मी टिकार दवाखान्यात होती. तुझी पेपर कधीपासून आहे? 1 तारखेपासून 1 मार्चपासून पुढच्या महिन्यात. आता घरी सांगितलं तू? नाही, घरी मी आज सकाळी सांगितलं होतं काय सांगितलं घरी? की असं असं केलं म्हणून आम्ही. आज दुपारी म्हणजे 24 तारखेला एक 15 वर्षाची मुलगी तिच्या नातेवाईकांनी म्हणजे वडिलांनी ते दवाखान्यामध्ये घेऊन आले. पोटामध्ये दुखते आणि उलट्या वगैरे होत आहेत म्हणून. तर त्या मुलीला विचारलं असता तिने असं सांगितलं की शुक्रवारी म्हणजे 22 तारखेला दुपारच्या दरम्यान तिने उंदीर मारायचं पावडर खाल्लेलं आहे. आणि तिला त्याचं कारण विचारलं असता तिने असं सांगितलं की आता 10वीची एक्झाम वगैरे सुरू होत आहे माझी, त्याच्यामुळं मला टेन्शन आलं होतं आणि त्या तणावाखाली येऊन मी ते उंदीर मारायचं पावडर खाल्लं होतं. पण मी घरी 2 दिवस कोणाला सांगितलं नाही, मी त्यांना आज सांगितलं. त्याच्यामुळे ते आज मला इथे घेऊन आलेले आहेत. नेशनल स्कूल में पढ़ने वाली रूपाली किशोर, उन्होंने नैना शिंदे और निकिता रोनकर, ये 3 लड़कियां नेशनल स्कूल में पढ़ती है. 1 मार्च से उनकी एग्ज़ाम चालू होने वाली है. जो प्रैक्टिकल हुआ उसमें भी उनको कम मार्क गिरे हैं. अभ्यास न होने की वजह से वो लड़कियों ने जो चूहे मारने की दवा है वो ले ली. उसके बाद उनको हॉस्पिटल में भर्ती किया गया है, जिसमें से नैना शिंदे और निकिता रोहनकर को अकोला रेफर कर दिया. उपचार दरमियान वो दोनों मृत हो गई और रूपाली, उन्होंने यह शासकीय रुग्णालय खामगांव में अभी भर्ती है. और उसके स्टेटमेंट में उसने बताया है कि अभ्यास का टेंशन था, इसलिए दवा ले ली.